आमची पीएम साहेबांची एवढी मोठी आहे. मी पहिल्या कुठल्याही भाषणामध्ये विरोधकांच्यावर या ठिकाणी काही बोललो नाही की आमची पुण्य एवढी आहे. पीएम साहेबांचा वारसा आमच्या पाठीमागे प्रचंड मोठा आहे. हे पुण्यच आम्हाला या निवडणुकीमध्ये तारून घेऊन जाणार आहे. पुढच्यांचा विचार चर्चा करून त्यांच्यावर बोलून तोंडाची वाफ घालवत बसायचं नाही मी ठरवलं होतं. परंतु आता काही लोकांना माझ्यावर जास्त प्रेम उपाळून आले. गेले 2-4 दिवस गगनबावड्यापासून सुरुवात झालेली आहे. मला आवाजी कळत नाही. आता शिरोलीतल्या तुमच्या विकास सेवा संस्थेला तुम्हाला चेअरमन केलं मी असं म्हणण्यासारखं म्हणजे गगनबावडा माझा कारखाना, DY पाटील माझा कारखाना, त्याला हिने मला कधी चेअरमन केलं मला काय आठवत नाही. म्हणजे आता काय होतं बऱ्याचदा पायाखालची वाळू घसरत गेली की माणसाचे शब्द बदलत जातात. माणूस वेगवेगळी वक्तव्य या ठिकाणी करत असतो. हा अनुभव आता आपल्याला या ठिकाणी येतो. आणि मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की बंटी पाटील या ठिकाणी एवढा कच्चा नाही कुणाचं बोट घेऊन या राजकारणात एवढा कच्चा नाही. एवढा कच्चा असतो तर कधीच मला खाऊन टाकला असता अनेकांना. मी आता जो समर्थपणे उभा आहे तो कुणाचे बोट घेऊन या ठिकाणी उभा नाही तर जनतेच्या जीवावर या ठिकाणी उभा आहे.